शाळा अनुदानासंदर्भात इतिवृत्त, जुनी पेन्शन, शपथपत्र, पाठपुरावा या संदर्भात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी काही पाठपुरावा केलेला आहे आणि शिक्षकांकरिता काही माहिती समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेली आहे। याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की विधान भवनात प्रधान सचिवांना पत्र देऊन मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी विधानसभा व विधान परिषदेत पेन्शन व अनुदानाविषयी केलेल्या घोषणेचे इतिवृत्त मिळावे यासाठी भेटून पत्र दिले। कदाचित ते आज सायंकाळ पर्यंत मिळेल। तसेच माननीय शिक्षण सचिव व उपसचिव, विधी व संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन पेन्शनबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आपण तातडीने शपथपत्र दाखल करावे, कारण दिनांक 18 जुलै 2024 रोजी सुनावणी आहे। इतिवृत्त मिळाले की पुढची कारवाई तातडीने करतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच शाळा अनुदानाबाबतच्या माननीय शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनुसार इतिवृत्त आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे सचिवांनी स्पष्ट केले। त्यानुसार इतिवृत्त मिळवून ते शालेय शिक्षण विभागाला आजच देण्यासाठी शिक्षक आमदार विक्रम काळे सरांचा प्रयत्न सुरू आहे, अशी प्राथमिक माहिती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांकरिता समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेली आहे।